नमस्कार, DS चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातील धानोरे येथील प्रसिद्ध शिवशक्ती मारुतीधाम येथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे गट नेते गणेश शिंदे आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने 51 फूट उंच असलेल्या भव्य हनुमंताच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला। आजच्या या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हनुमान भक्त अमोल शिंदे यांनी हनुमंताच्या चरणी घातलेले साकडे। सध्याची जागतिक युद्धजन्य परिस्थिती पाहता या संकट काळात महाराष्ट्राच्या तमाम जनतेला कोणतीही इजा पोहोचू नये, प्रत्येक घर सुरक्षित राहावे आणि राज्यात समृद्धी यावी अशी भावना अमोल शिंदे यांनी व्यक्त केली। यावेळी गणेश शिंदे, अमोल शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने विधिवत पूजा अर्चा करून महाआरती केली। धानोरे परिसरातील हजारो भाविकांनी या 51 फुटी हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। संपूर्ण परिसर जय श्रीराम आणि जय हनुमानच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, गो माता की, धर्म की। आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेला आपला नाशिक जिल्हा। या नाशिक जिल्ह्यात अंजनेरी पर्वतावर परम महाबली, परम पराक्रमी, परम राम भक्त हनुमानजींचा जन्म झाला। त्याच नाशिक जिल्ह्यात येवला या ठिकाणी धानोरे या गावी महाबली, महापराक्रमी वीर हनुमान यांची 51 फुटी महान अशी श्री मूर्ती इथे स्थापित झालेली आहे। या धानोरे गावी दरवर्षी सत्संगचा कार्यक्रम होतो हनुमान जयंती निमित्त। हनुमानजी महाराज हे प्रभू श्रीरामचंद्रांचे परम भक्त, हनुमानजी महाराज हे चिरंजीवी। हनुमानजी महाराजांचा जन्म झाला तसा हनुमानजी महाराजांना मृत्यू कधी नाही। हनुमानजी महाराजांविषयी सांगावे तेवढे थोडे आहे। गुणांची खान हनुमानजी महाराज। हनुमानजी महाराजांचे तसेच प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्र जरूर जीवनात आणा। मनोजम मारुतिम वेदम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुतमित्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये श्रीरामदूतम शीर्षा नमामि। वातात्मजम वानरयुतमित्यम वायूचा वेग असणारे इंद्रियान विजयी बुद्धिमानात सुद्धा महान श्रेष्ठ महान बुद्धिमान असे हनुमानजी महाराज। हनुमानजी महाराजांच्या जीवनातून शिकायचं असेल तर बलोपासना करा। मी सर्व हिंदू बांधवांना हनुमान जयंती निमित्त आवाहन करतो की जीवनात हनुमानजी महाराजांप्रमाणे आपले शरीर सुदृढ बनवा, कुठलेही दुर्व्यसन करू नका। आज या येवला या ठिकाणी हे आपलं येवला गाव तालमीचं गाव म्हणून ओळखलं जातं। गल्ली गल्ली तालमी आहे। प्रत्येक युवकांनी आजपासून संकल्प घ्या, कमीत कमी 50 जोर आणि 50 बैठका तरी मी सकाळी लवकर उठून व्यायाम करणार, मी निरोगी आयुष्य जगणार, परावलंबीने जगणार नाही। आणि सर्व युवकांना तसेच तमाम हिंदू बांधवांना मी आवाहन करतो की आजपासून आपण रोज एक हनुमान चालीसाला पाठ करू। संकटमोचन हनुमानजींच्या चरणी आज आम्ही प्रार्थना करतो। आज संपूर्ण जगावर जे युद्धाचं सावट आलेलं आहे, युद्धजन्य परिस्थितीत आपला देश सुद्धा होरपळायची शक्यता निर्माण झालेली आहे। अशा संकटकालीन परिस्थितीत संकटमोचन हनुमानजी आणि तुमच्या चरणी प्रार्थना करतो की युद्धाचं सावट दूर हो, गोरगरिबांची रक्षा हो, सर्वांचं हित हो, कल्याण हो। या संपूर्ण दुनियात जेवढे काही जीव आहे सर्वांचे दुर्व्यसन दूर हो, सर्वांचा पाप संताप पाप नष्ट हो, धर्माची विजय हो, सर्व सुखी हो, सर्वांना हनुमानजी महाराजांची शक्ती प्राप्त हो। आणि याप्रमाणे आज येवला या ठिकाणी नाशिक जिल्हा ठिकाणी संपूर्ण देशातच हनुमान जयंती उत्साहात साजरी होत आहे। या हनुमान जयंती निमित्ताने आज सर्वांनी रामनामाचा जप करावा, हनुमान चालीसाचा पाठ करावा, परस्परांना सहकार्य करावे, संकटकालीन परिस्थितीत एकमेकांची मदत करावी आणि आपलं शरीर सर्वांनी निरोगी ठेवावं असं मी हनुमानजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि सर्व सुखी राहो, सर्व आनंदित राहो ही मी प्रार्थना करतो। सर्व युवकांनी धर्माचा मार्ग अवलंबावा व निरोगी राहावं एवढे बोलतो आणि मी थांबतो। पुन्हा एकदा मी सांगतो, प्रभू सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, धर्म की जय हो, गो माता की रक्षा हो, सियावर रामचंद्र की जय एवढं बोलून थांबतो।